जनगणनेत आदिवासींना स्वतंत्र आदिवासी कोड देण्याची बिरसा फायटरची मागणी. आदिवासी हा निसर्गपूजक सुशीलकुमार पावरा यांची प्रतिक्रिया. जनगणनेत आदिवासींना स्वतंत्र आदिवासी कोड मिळावा, आदिवासींची स्वतंत्र गणना करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून श्रीमती द्रौपदी मुर्मूजी, महामहिम राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आदिवासी हे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा अन्य धर्माचे नाहीत. आदिवासी हे निसर्गपूजक आहेत. वाघदेव, बापदेव, डोंगऱ्यादेव, वृक्ष, प्राणी, जल, जंगल, जमीन इत्यादी निसर्गाची संबंधित घटकांची पूजा करत होते व ते आजही निसर्गाची पूजा करतात. आदिवासींची संस्कृती ही स्वतंत्र व विशिष्ट आहे. आदिवासींची संस्कृती कुठल्याही धर्माची मिळती जुळती नाही. आदिवासींच्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज, भाषा, पोशाख, जीवनशैली इत्यादी स्वतंत्र आहेत. आदिवासींचे स्वतंत्र अस्तित्व आहे, एक वेगळी ओळख आहे. इंग्रजांच्या काळात भारतीय जनगणनेत आदिवासींसाठी ओबाजिनीज एनामिस्ट ट्रायबल म्हणून ओळखलं जात होतं. स्वातंत्र्यानंतर भारतीय जनगणनेत आदिवासींचे अस्तित्व दाबण्यात आलं. आदिवासींना विविध धर्मात गुंतवण्यात आलं, काहींना धर्मांतरित करण्यात आलं. सध्याच्या प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय प्रवृत्तीची लोक आदिवासींना हिंदू ठरवू पाहत आहेत. मात्र आम्ही आदिवासी हिंदू नाहीत. आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आदिवासी हे हिंदू नाहीत असा निर्णय दिला आहे. त्यामुळे आमच्या आदिवासींकरिता स्वतंत्र धर्मकोड जाहीर करावा. 2024 मध्ये होणाऱ्या जनगणनेत आदिवासींच्या स्वतंत्र आदिवासी कोड कलम 7 जाहीर करण्यात यावा. काही राजकीय स्वार्थी विचारसरणीची लोक आदिवासींना जबरदस्तीने हिंदू बनवत आहेत, वनवासी म्हणून उल्लेख करत आहेत. आदिवासी हे वनवासी नाही तर मूल निवासी आहेत. या देशाचा खरा मालक आदिवासी आहे. या धरतीचा खरा पुत्र आदिवासी आहे. तरीही काही विचारसरणीची लोक आदिवासींना हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन बनवत असल्याचे आदिवासींचे अस्तित्व संपवण्यासाठी कारस्थान करीत आहे. हे कारस्थान रोखण्यासाठी आदिवासींसाठी स्वतंत्र आदिवासी कलम 7 जाहीर करावा. अन्यथा नाईलाजाने संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. सन 2026-27च्या जनगणनेमध्ये आदिवासींसाठी आदिवासी हा स्वतंत्र कोड देण्यात यावा, आदिवासींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्याकडे केलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदिवासी हा हिंदू नाही असा निर्णय दिलेला आहे. म्हणजेच आदिवासी हा हिंदू तर नाहीच, परंतु तो मुस्लिमही नाही, ख्रिश्चनही नाही किंवा अन्य कोणत्याही धर्माचा नाही. आदिवासींची संस्कृती ही कोणत्याही धर्माची मिळती जुळती नाही. आदिवासी हा निसर्गपूजक आहे. बापदेव, डोंगऱ्यादेव, वाघदेव, पाणी, जल, जंगल, जमीन अशा निसर्गाची संबंधित घटकांची तो पूजा करत आलेला आहे आणि आजही निसर्गाची तो पूजा करत आहे. आदिवासींची एक स्वतंत्र ओळख आहे, स्वतंत्र संस्कृती आहे. आदिवासींची रूढी, परंपरा, चालीरीती, भाषा, पोशाख इत्यादी स्वतंत्र आहे. इंग्रजांच्या काळामध्ये जनगणनेमध्ये आदिवासींना ओबाजिनियस एनामिस्ट ट्रायबल म्हणून ओळखलं जात होतं आणि स्वातंत्र्यानंतर ही आदिवासींची ओळख पुसण्यात आली. कोणी आदिवासींना हिंदू बनवत आहे, कोणी मुस्लिम बनवत आहे, कोणी ख्रिश्चन बनवत आहे. त्यामुळे आदिवासींचं अस्तित्व आता धोक्यात आलेलं आहे. म्हणून आदिवासींचं अस्तित्व अबाधित राहावं, आदिवासींची स्वतंत्र ओळख राहावी म्हणून आदिवासींसाठी जनगणनेमध्ये 7वा जो कॉलम आहे तो राखीव ठेवण्यात यावा. 7वा कॉलम आदिवासींसाठी आदिवासी असा शब्द ठेवून तशा पद्धतीची गणना करण्यात यावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची पूर्वीपासून मागणी आहे आणि आताही तशाच पद्धतीची मागणी आम्ही करत आहोत. जय आदिवासी, जय बिरसा.